नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या 52 टिप्स मी आज घेऊन आले आहे। पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा। नंबर 1, लहान वयात चष्मा लावलेल्या मुलांना दुधात खडीसाखर, बडीशेप आणि वेलची उकळून द्यावी, यामुळे डोळे निरोगी राहतील आणि शरीराला शक्तीही मिळेल। नंबर 2, बाथरूमच्या आत बोलण्याने बहिरेपणा येऊ शकतो। नंबर 3, सकाळी रिकाम्या पोटी आंब्याचा रस प्यायल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो। नंबर 4, उलटी होत असल्यास हिरवे धने बारीक करून त्याचा रस पिल्याने उलटी थांबते। नंबर 5, वर्तमानपत्रात लिहिलेले कोणतेही खाद्यपदार्थ खाऊ नका, कारण वर्तमानपत्रात लिहिलेली शाई कॅन्सरशी संबंधित आहे, जी तुमच्या पोटात जाऊन शरीराला हानी पोहोचवते। नंबर 6, नेहमी डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावा, यामुळे हृदयविकारापासून बचाव होतो। नंबर 7, घरामध्ये ज्या ठिकाणी पाल आढळतात त्या ठिकाणी मोराचे पीस टाकल्यास पाल घरातून पळून जाते। नंबर 8, आठवड्यातून एकदा आपल्या चेहऱ्यावरती स्क्रब करा, कारण त्वचेवरील डेड पेशी काढून टाकते व चेहरा टवटवीत ठेवते। नंबर 9, मिठामध्ये मध मिसळून दात स्वच्छ केल्याने दात स्वच्छ आणि चमकदार होतात। नंबर 10, कमी पाणी पिल्याने मेंदूच्या शिरामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि मेंदूवर दबाव पडतो, ज्यामुळे बेशुद्ध पडते। त्यामुळे किमान 8 ते 10 ग्लास पाणी अवश्य प्यावे। नंबर 11, रोज चिमूटभर काळे मीठ खाणे आरोग्यासाठी चांगले असते। नंबर 12, नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने व्यक्तीतील कमजोरी आणि आळस दूर होतो। नंबर 13, तुम्ही रात्रीच्या ज्या पलंगावर झोपतो तो नेहमी स्वच्छ आणि आरामदायी आणि स्वच्छ तुमच्या आवडीचा असावा। तुमच्या आवडीच्या पलंगावर झोपण्याचा मानसिक परिणाम होतो आणि त्यामुळे चांगली झोप येण्यासही मदत होते। नंबर 14, नाभीत बदामाचे तेल लावल्याने पोटदुखी कमी होते आणि मेंदू तीक्ष्ण होतो। नंबर 15, नेहमी रात्रीचे जेवण लवकर करा, ज्यामुळे तुमचे आजारांपासून संरक्षण होईल। नंबर 16, गरम पाण्याने केस धुतल्याने केसांची मुळे कमकुवत होतात, त्यामुळे कधीही गरम पाण्याने डोके धुवू नका। नंबर 17, ग्रीन टीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, पोटात गॅस आणि लठ्ठपणा यासारख्या समस्यापासून आराम मिळतो। नंबर 18, जर तुम्ही रोज नारळाच्या तेलाने चेहऱ्याची मालिश केली तर डाग आणि पिंपल्स सारख्या समस्या दूर होतील। नंबर 19, ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कोरपडीचे जेल लावतात त्याने डाग दूर होतात आणि चेहऱ्यावर चमक येते। नंबर 20, जेवल्यानंतर लगेच चहा पिऊ नका, असे केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते। नंबर 21, जे जास्त बटाटे खातात त्यांचे वजन लवकर वाढते। नंबर 22, भूक लागत नसेल तर 1 ग्लास गरम पाण्यात काळी मिरी, मीठ आणि लिंबाचा रस मिसळून पिल्याने भूक लागण्यास मदत होते। नंबर 23, जो व्यक्ती नेहमी कमी तळलेले अन्न खातो तो लठ्ठपणा आणि ॲसिडिटी सारख्या समस्यापासून सुरक्षित राहतो। नंबर 24, कच्चे बदाम खाल्ल्याने डोळे निरोगी राहतात आणि डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही। नंबर 25, सिल्कच्या साड्या डिटर्जंटमध्ये न धुता शॅम्पूच्या पाण्यात धुतल्याने जशास तसे राहतात। नंबर 26, केसाला चिंगम लागले असेल तर एका वाटीत कोल्ड्रिंक घ्यावा, केसांचा तो भाग त्यात थोडा वेळ बुडवून ठेवा, चिंगम अगदी सहजपणे निघून जाईल। नंबर 27, भांडी करपले असतील तर साबणाने घासून देखील लवकर स्वच्छ होत नाहीत, यासाठी 2 लिंबाचा रस करपलेल्या भांड्यात टाकून 10 मिनिटे ठेवा व त्यानंतर साबणाने भांडी घासा, करपलेली भांडी एकदम स्वच्छ होतील। नंबर 28, खूप वेळा धुवून देखील पांढरे कपडे पहिल्यासारखे पांढरे राहत नाही, त्यासाठी पाण्यात लिंबू पिळून त्या पाण्याने कपडे धुतल्यास आणि कपडे पुन्हा आधीसारखे पांढरे शुभ्र दिसतील। नंबर 29, टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी आणि तेथील दुर्गंधी घालवण्यासाठी कोल्ड्रिंक आणि डिटर्जंट पावडर हे मिश्रण टॉयलेटमध्ये टाका। नंबर 30, पाण्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि लिंबाच्या सालीने काचेची भांडी स्वच्छ करा। हा उपाय केल्याने काचेची भांडी अगदी पहिल्यासारखी स्वच्छ आणि आकर्षक दिसतील, यावरील जुनाटपणा निघून जाईल। नंबर 31, गुलाबजामुन बनवताना खवा नसेल तेव्हा मिल्क पावडर
वापरून लगेच गुलाबजामुन करता येतात. नंबर 32. संत्रीमध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असलेली संत्री ही त्वचेसाठी उपायकारक आहे. वाटीमध्ये अर्धे संत्र्याचे रस काढा आणि कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावा. हा रस 15 मिनिटांकरिता ठेवा आणि धुवून काढा. त्वचा टवटवीत आणि सुंदर दिसेल. नंबर 33. कोरड्या त्वचेचे पोषण करण्यासाठी नारळाचे दूध उपयोगी ठरते. कोरडेपणामुळे त्वचा काळवंडलेली असते, ज्याने रखरखीत वाटायला लागते, तेव्हा नारळाच्या दुधाने चेहरा पुसावा. नंबर 34. पुदिनामध्ये बरेच औषधी गुण असतात आणि साधारणपणे प्रत्येक व्यंजनामध्ये याचा वापर केला जातो. बऱ्याच वर्षापासून सौंदर्य उत्पादनामध्ये पुदिन्याचा वापर चांगल्या प्रकारे केला जातो. नंबर 35. चमचाभर मध हातावर घेऊन चेहऱ्याला लावावे. मिनिटभर मसाज नाही, चेहऱ्याला मसाज करा, मनाने मसाज करावा. यामुळे चेहरा स्वच्छ होऊन चेहऱ्यावर ग्लो येऊन चेहरा चमकू लागेल. नंबर 36. दही आणि स्ट्रॉबेरी हे दोन्ही घटक त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वात उपयुक्त मानले जातात. हे मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा टवटवीत राहते आणि ती जास्त काळ हायड्रेटही राहते. एका भांड्यात 2 ते 3 स्ट्रॉबेरी मॅश करा आणि त्यात 1 चमचा दही घाला आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. नंबर 37. जर उचकी थांबत नसेल तर थोडे थोडे पाणी प्यावे, यामुळे उचकी लवकर थांबते. नंबर 38. गाईचे कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकते. नंबर 39. जास्त चहा पिण्याच्या सवयीमुळे हाडे कमकुवत होतात, त्यामुळे चहाचे सेवन कमी करावे आणि त्याऐवजी ग्रीन टी प्यायला सुरुवात करावी, कारण ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. नंबर 40. हरभरा डाळीच्या पाण्याने 6 दिवस चेहरा धुवावा, चेहऱ्याचा रंग उजळेल. नंबर 41. चहामध्ये आले, तुळस आणि काळी मिरी मिसळून चहा प्या. या 3 गोष्टीचे सेवन केल्याने खोकला आणि सर्दीपासून आराम मिळतो. नंबर 42. दुपारी ताक पिणे आरोग्यास उत्तम मानले जाते, त्यामुळे तुम्ही हिवाळ्यात तर ताक पित असाल तर त्यात ओवा भाजून टाका. नंबर 43. शरीरामध्ये झिंकची कमतरता असल्यासही मूड बदलू शकतो आणि तुमची चिडचिड होऊ शकते. झिंक आपल्या शरीरातील मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे मानले जाते, तसेच त्यांच्या कमतरतेमुळे तुम्हाला निर्देशाचे लक्षणे दिसून येऊ शकतात. नंबर 44. जर तुम्हाला वारंवार राग येत असेल आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड होत असेल तर त्यासंबंधी शरीराशी जीवनसत्वे आणि खनिजांच्या कमतरता स्थिती असू शकते. कमी स्थिती असू शकते. विटॅमिन B12 आणि जीवनसत्वाची कमतरताच असलेल्या लोकांना जास्त राग येऊ शकतो. शरीरात विटॅमिन B6 ची कमतरता असल्यास यामुळे फील गुड हार्मोनची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे व्यक्तीला अधिक राग येऊ शकतो. नंबर 45. माउथ वॉश शिवाय तोंडाची स्वच्छता पूर्ण होत नाही. अशा स्थितीत आयुर्वेदातील त्रिफळा आणि यष्टीमध्ये स्वच्छ करणारे खूप चांगले असल्याचे सांगितले जाते. हे हर्बल उपाय केवळ तुमचे दातच नाही तर तुमच्या हिरड्या देखील स्वच्छ करतात आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी देखील खूप चांगले मानले जातात. नंबर 46. लसूण तुमचे जेवण चविष्ट बनवण्यासोबतच अतिशय आरोग्यदायी आहे. लसूण ॲल्युमिनियम कुटुंबातील सदस्य असून यामुळे कॉलेजनचे उत्पादन वाढवण्यास मदत होते. लसणात असलेले सल्फर शरीरात कोलेजन वाढीस मदत करते. नंबर 47. जर तुम्हाला तुमची त्वचा चमकदार आणि तरुण ठेवायची असेल तर तुमच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश करू नका. महत्त्वाचा आहे पालेभाज्यामध्ये विटॅमिन C, कॅरोटीनॉइड्स, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. हे तुमच्या त्वचेची हानिकारक आणि कॉलेजन नष्ट करणाऱ्या सूर्यकिरणांपासून वाचवण्यास मदत करतात. नंबर 48. कोल्ड्रिंक आणि कोल्ड कॉफीच्या आधी सेवनामुळे किडनी लवकर खराब होते. नंबर 49. खजूर खाल्ल्याने पाठदुखी कमी होते, पण खजूरच्या आहारात उन्हाळ्यात उपयोग कमी करावा. नंबर 50. उकडलेल्या तांदळाचे पाणी केसांना लावल्याने केस मजबूत, मुलायम आणि चमकदार होतात. नंबर 51. काळी मिरी आहारात वापरल्यास आतड्यांचे बऱ्यापैकी आजार कमी होतात. नंबर 52. हळद अनेक औषधी गुणधर्म आणि परिपूर्ण असते. आरोग्याशी संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी ही प्रभावी आहे. तणा आणि जळजळ सारख्या समस्या दूर करण्यासाठी हळद ही सर्वात प्रभावी मानले जाते. या अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.